जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी. तुकोबांच्या घरी श्राद्ध होतं. श्राद्ध म्हणजे मरण पावलेल्या लोकांच्यासाठी घालणारी पुण्यतिथी. वडिलांचं म्हणजेच भालोबांचं श्राद्ध. ब्राह्मण बोलवायचा, फळं द्यायची, जेवण द्यायचं, असं श्राद्धाला ठरलेलं असतं. महाराज नेहमीप्रमाणे उठले, देवपूजा केली, जिजाला सांगून घरातून बाहेर पडले. तिनं त्यांना लवकर घरी यावर का अशी आठवण करून दिली. एक मोठी झोळी दिली. काय सामान आणायचं त्याची यादी पण दिली. महाराज निघाले. हो म्हणून निघाले, घराबाहेर पडले. जाता जाता डायरेक्ट एका शेतात गेले. रस्त्याने जाताना पांडुरंगाचं नामस्मरण चालूच होतं. शेतात एक शेतकरी कामात गुंतला होता. त्यांनी पाहिलं. तो म्हणाला, काय पाहताय, काम करायला येता, काम केलात तर मजुरी देईन, दाणेही देईन. तुकोबा शेतात गेले, कणसं तोडू लागले. घरचं काम सगळं विसरून गेले. दुपार होत आली. जिजा तुकोबांची वाट पाहत होती. आता येतील, मग येतील. ब्राह्मण कधीचा येऊन बसला होता. तिला काही सुचतच नव्हतं. थोड्या वेळानं तुकोबा घरी आलेली दिसली. तिची चिंता संपली होती. तिनं सांगितलेलं सगळं सामान त्यांनी आणलं होतं. तिला खूप बरं वाटलं. ती सुखावली. पण ते खरे तुकोबा नव्हते. पांडुरंगच त्यांच्या रूपात घरी आले होते. पण तिला मात्र ते कळलं नव्हतं. ती झटपट तयारीला लागली. मदतीला शेजारी आली. तुकोबा म्हणाले, मी नदीवर जाऊन येतो. म्हणजे देव बरं का. झटपट आंघोळ करून येतो. तोपर्यंत तू सारी तयारी कर. तू सांगितलेलं सारं सामान आणलंय बरं का. काही राहिलंय का बघ. जिजानं मानेनं हुंकार दिला. समाधानानं बघू लागली. तुकोबा झटपट नदीवर गेले, आंघोळ केली. ब्राह्मण आला होता. जिजानं पाठ मांडले, त्यावर बसले. तुकोबा त्यांच्यासमोर बसले. ब्राह्मण मंत्र म्हणत होता. तुकोबा ऐकत होते. सारं काम व्यवस्थित चाललं होतं. तुकोबाने ब्राह्मणाच्या हातावर दक्षिणा ठेवली. त्यांना नमस्कारही केला. त्यांच्या पुढे केळी ठेवली, पेरू फोडून ठेवले, दुधाचे ग्लास भरून ठेवले. तुकोबांनी ब्राह्मणाला ते सर्व खाण्याची प्रार्थना सुद्धा केली. सर्वांनी ते खाल्ले. तुकोबांचे आशीर्वाद घेऊन ते घरी गेले. तुकोबांना आशीर्वाद दिले. ते ब्राह्मणाने घरी गेले. त्यानंतर सर्वांची जेवणं झाली. शेजारचे लोकही जेवले. सगळं छानदार जेवण. सगळी मंडळी खुश. तुकोबा म्हणाले, जिजा आता तू जेवून घे बरं का गं स्वस्तपणानं. खूप दगदग झाली आज तुझी. मी जरा देवळात जाऊन घेतो. थोडा वेळ बाहेर पडतो. थोड्या वेळानं परत येतो. आणि तुकोबा देवळाकडे वळाले. जिजाबाई स्वस्तपणानं जेवण उरकलं. बाहेर आली. समोर पाहते तो तुकोबा बाहेर होती. येताना दिसले खरे तुकोबा. तिला नवल वाटलं. रणरणतं ऊन. तुकोबा खूप दमलेले होते बरं का. अंगातून घामाच्या धारा होत आहेत. तिला काहीच कळेना. मगा तुकोबा घरी आले. सर्व कामं त्यांनी पुरी केली. ब्राह्मणाला फळं दिली, दक्षिणा दिली. हे मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि आता हे दुसरे कोण. तिच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. ती तशी देवळात गेली. तिथं तर कोणीच नव्हतं. जिजा पुरी भांबावली होती. तिनं सारा प्रकार घरी येऊन तुकोबांना सांगितला. त्यांनी क्षणभर डोळे मिटले, हात जोडले व पांडुरंगाची प्रार्थना करू लागले. मग त्यांच्या कानात विठू माऊलीने सारा प्रकार सांगितला. तुकोबांच्या डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू वाहू लागले. जिजाला ते दिसत होते. मोठ्या आनंदानं तिला म्हणाले, जिजा तू खरी भाग्यवान आहेस ग. आज पांडुरंगानं माझं रूप घेतलं. त्यांनीच तुला सांगितलेलं सामान आणून दिलं. आजचा सर्व कार्यक्रम उत्तम रीतीने पार पडला. वाटेत एका शेतकऱ्याला मी कामाला बोलावलं. शेतकऱ्यानं मला कामाला बोलावलं. मी गेलो, तिथं सगळं काम केलं. आणि घरी मात्र देवानं माझी लाज राखली. मी श्राद्ध विसरून गेलो होतो ग. शेतकऱ्याने मला 2 शेर धान्य दिलं, थोडे पैसे दिले. हे ठेव तुझ्यापाशी. आणि पांडुरंगाला हात जोडून म्हणाले, देवा मी किती शूद्र, किती अडाणी, किती पामर, पण आज माझ्या घरी तुम्ही आलात. माझी लाज राखली. मी आज धन्य झालो देवा. अशीच कृपा करा या दिनावर. देवा कराल ना. मी पायाचा दास आहे तुमच्या. आपण खरी दयाळू आहात. दासाला दूर रोखू नका. नेहमीच दया करा. तीच मला हवी आहे. तुमचा आधार मला हवा आहे. आणि तुकोबांना घरीवरून आले. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविसी हाती धरून या.
बातमी गावात पसरली. तुकोबांची खरी चोरवी सगळ्या दुनियेला कळाली. जो तो तुकोबांना भेटे तो त्यांना भक्तिभावानं वंदन करू लागला. तुकोबांचं सारं मन विठ्ठल भक्तीत रमलं होतं. ते देवाची सेवा करीत होते. भंडारा डोंगरावर ज्ञानेश्वरीचं वाचन नेमानं चालू होतं. रामायण पुरं केलं होतं. महाभारत संपवलं होतं. तरी अजून त्यांच्या मनाला हवी तशी शांती भेटत नव्हती. ती मिळावी ही त्यांची इच्छा. सद्गुरूच्या भेटीशिवाय ती मिळणार नाही असं त्यांना वाटत होतं. आपल्याला असा कोण गुरु भेटेल या विचारात ती नेहमी असायची. ज्ञानदेवांचे गुरु त्यांचे मोठे भाऊ म्हणजेच निवृत्तीनाथ. श्रीकृष्णांचे सांदीपणी कौरव पांडवांचे द्रोणाचार्य तसेच थोर गुरु आपल्याला भेटावे असे तुकोबांना सारखं वाटायचं. आणि एका रात्री स्वप्नात तुकोबांना एक सत्पुरुष भेटले. त्यांनी त्याच्या मस्तकी हात ठेवला. तुकोबांना आशीर्वाद दिला आणि ते म्हणाले, तू आता खूप काव्यरचना करशील, खूप मोठा होशील. तुकोबा जागे झाले. पाहतात तर कोणीच नव्हतं. कोण होता रे तो महापुरुष? ते सत्पुरुष म्हणजे बाबा चैतन्य. तुकोबांनी त्यांनाच आपलं गुरु मानलं. बाबांनी त्यांना राम कृष्ण हरी या मंत्राचा जप करायला सांगितलं आणि रामकृष्ण हरी खऱ्या अर्थानं त्यावेळेला जन्माला. त्यानंतर तुकोबांची खरी स्फूर्ती मिळाली. ते क्षण भराभर अभंगा पाठीमागं अभंग लिहू लागले. 10,000 15,000 20,000 पर्यंत अभंग गेले. अनेक भजनी लोक ते पाठ करू लागले. भजनातून सांगतात वारकरी भक्तांचे खूप अभंग पाठ करू लागले. टाळांच्या तालावर अभंग म्हणायला लागले. त्यांना सगळ्यांना समाधान वाटू लागलं. तुकोबांचं शिक्षण तर मुळात येतातच, पण त्यांनी निरनिराळे ग्रंथ वाचले. त्यांनी त्यांचं ज्ञान वाढवलं. त्यांच्या मस्तकी गुरूंनी हात ठेवले. त्यांना आशीर्वाद दिला. त्यांना नवं ज्ञान मिळालं. नवी स्फूर्ती मिळाली. त्यांची कीर्ती वाढू लागली. त्यांना सारे लोक संत मानू लागले. तुकोबांनी अभंगात लिहिले आहे, सद्गुरू वाचुनी सापडेना सोय, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. गुरुजींची कृपा फार मोठी असते. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय भाग्य नाही आणि गुरुशिवाय माणसाचं काहीच होत नाही. सगळ्यांनीच हे लक्षात ठेवायला हवं. गुरु असेल आपल्याला तरच आपलं ज्ञान परिपक्व होतं किंवा आपलं जीवन सार्थक होतं. हे त्यावेळेला सुद्धा तुकारामांनी जाणलं होतं. म्हणून त्यांनी त्यावेळेला गुरु करून घेतला. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही असंच प्रेम करता त्यापेक्षा अजून जास्त प्रेम करा. जय हरी विठ्ठल.